वारसा हक्क जो वाचनाचा मला मिळाला आहे तो मला माझ्या पणजोबांपासून आलेला आहे। माझे पणजोबा गणपत बाळाजी बोरवणकर हे इतिहास लिहित असत। जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या काळात जेव्हा बालभारती वगैरे अस्तित्वात नव्हतं तेव्हा शालेय अभ्यासक्रमात माझ्या पणजोबांची इतिहासाची पुस्तकं वापरली मी मेंटेन करू शकतो। अशी साधारण 500 ते 550 पुस्तकं आता आमच्या संग्रही आहेत। बापरे। आणि त्यातली 99% आमची वाचून सभ्य सवय म्हणायला लागेल की एखादा कुठेतरी हॉटेलवर जाऊन बसलाय किंवा हे करतो तर त्याला एक अवगुण म्हणता येईल। पण एखादा माणूस पुस्तक वाचत बसलेला असेल तर त्याला शक्यतो कुणी नाव ठेवत। मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करायची असेल, रुजवायची असेल तर तुला काय वाटतं काय करायला पाहिजे? लादू शकणार नाही, पण त्याला काय आवडतंय, त्याची रुची कशात आहे। म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंचा अत्यंत सुलभ शब्दातला राजाशिव छत्रपती त्या मोमेंटम मध्ये तो ते वाचायला सुरुवात करतो। भले त्याला 1 पान 2 पान वाचून दे सुरुवातीला, बरोबर, त्यातनं त्याची आवड बघायची। सप्रेम नमस्कार। या माझ्या YouTube चॅनलवर मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो। बॅकग्राऊंड बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की आजचा विषय काय असणार आहे। हो, आजचा विषय आहे पुस्तके आणि वाचनाची आवड। या विषयावर बोलण्याकरता ज्या व्यक्तीला मी आमंत्रित केलंय त्या व्यक्तीचं जर वर्णन करायचं म्हणलं तर ती व्यक्ती म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे। वाचनाची आवड ही त्या व्यक्तीला त्याच्या गेल्या 3 पिढ्यांपासून मिळालेला वारसा आहे आणि तो त्याला पुढच्या पिढीलाही द्यायचा आहे। वाचनाच्या आवडीबरोबरच खाणं पिणं किंवा हिंडणं फिरणं ह्याची सुद्धा त्याला खूप आवड आहे। आणि हे सगळं करत असताना जे काही अनुभव आले, जे काही मजेदार किस्से तो सांगतो त्यामुळे समोरचा व्यक्ती पोट धरून धरून हसतो। तुमची ओळख करून देतो अजय बोरवणकर याच्याशी। नमस्कार अजय। नमस्कार, मी अजय दिनेश बोरवणकर। आता जयंतनी माझी जी ओळख करून दिली, थोडक्यात ओळख करून देताना जे कौतुक केलं ते थोडं अति केलं असं मला वाटतंय। मी काही फारसा ह्यातला एक्सपर्ट नाही किंवा खूप मोठा महान व्यक्ती नाही। मी एक सर्वसामान्य माणूस आहे की ज्याला वाचनाची आवड आहे आणि इट्स माय हॉबी। पु ल देशपांड्यांच्या आसामी मधला आसामी होता जो कसा सर्वसामान्य होता, ज्याच्यासाठी कधी कोकिळा गायली नाही, तशी माझ्यासाठी कधी कुठलीही कोकिळा गायलेली नाही। बट येस, वारसा हक्क जो वाचनाचा मला मिळाला आहे तो मला माझ्या पणजोबांपासून आलेला आहे। माझे पणजोबा गणपत बाळाजी बोरवणकर हे इतिहास लिहित असत। जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या काळात जेव्हा बालभारती वगैरे अस्तित्वात नव्हतं तेव्हा शालेय अभ्यासक्रमात माझ्या पणजोबांची इतिहासाची पुस्तकं वापरली जायची। त्यांच्यानंतर माझे आजी, माझे आजोबा, माझी आई आणि माझे वडील यांना भयंकर वाचनाची आवड। प्रामुख्याने माझ्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर हे जो मागचा संग्रह जो तुम्हाला दिसतोय तो माझ्या वडिलांनीच केलेला आहे। तो फक्त आम्ही व्यवस्थित जतन केलाय आणि संग्रही ठेवलाय, हेच आमचं काय ते कौतुक। एवढा पुस्तकांचा संग्रह बघतो, साधारण किती पुस्तकं असतील? ही साधारण आता काही म्हणजे आम्ही घर बदलून इकडे आलो तेव्हा मधल्या काळात वाळवी लागून वगैरे काही पुस्तकं खराब झाली, त्यातल्या त्यात जी व्यवस्थित राहिली, जी आम्ही मेंटेन करू शकतो अशी साधारण 500 ते 550 पुस्तकं आता आमच्या संग्रही आहेत। बापरे। आणि त्यातली 99% आमची वाचून झालेली आहे। पण एवढी पुस्तकं म्हणजे आता लायब्ररी उघडायचीच बाकी आहे। नाही, लायब्ररी म्हणली तर लायब्ररी म्हणजे अथांग, म्हणजे पुण्याचं उदाहरण द्यायचं झालं तर 2 लायब्ररींची नावं जर मी घेतली, पुणे विद्यापीठातली जयकर लायब्ररी किंवा पुणे नगर वाचन मंदिर जे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथलं असतं, त्याचा लायब्ररी म्हणजे हा अपरंपार मोठा संग्रह असतो। हे आमचा संग्रह म्हणजे त्या एक समुद्रातला एक थेंब आहे। पण ही जी वाचनाची आवड मी म्हणलं की तुला 3 पिढ्यांपासून मिळालेला वारसा आहे, तर वारसा मिळाला बरोबर आहे, पण लहानपणी तुझ्या म्हणजे ही वाचनाची आवड निर्माण झाली असणार, तर म्हणजे तुझ्या आईबाबांनी काही त्याचे स्पेसिफिक त्याच्यासाठी प्रयत्न केले का तू ऑब्झर्व्ह केलं असतं ना वाचन करताना वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं वगैरे अशी? असं म्हणलं ना की वाचनासाठी कोणी कोणासाठी एफर्ट घेऊ शकत नाही, किंवा मी सुद्धा आज जर ठरवलं की बाबा मी तुला वाचनाची सवय लावतो किंवा माझ्या मुलाला, तर ही वाचन हा प्रकार असा आहे की त्याची आपण सवय वाचन असं नाही, आपण कुठलीच सवय कोणावर लादू शकत नाही। वाचनाच्या माझ्या बाबतीत तरी कसं झालं की माझे आई वडील तेव्हा सुरुवाती मी लहान असताना दोघंही नोकरी करत होते आणि तेव्हा घरी एवढा संग्रह नसायचा। लायब्ररी होत्या, छोट्या छोट्या लायब्ररी होत्या। टिळक रोडला मला आठवतं ज्ञान विज्ञान वाचनालय म्हणून एक निमायांची लायब्ररी होती।
काही घरपोच पुस्तकं होती, काही लोकमान्य वाचनालय म्हणून एक बादशाहीच्या बोळीत एक वाचनालय, ही घराच्या जवळपासची वाचन, त्यामुळे कुठलं ना कुठलं तरी पुस्तक घरी असायचं. सकाळी सकाळी वर्तमानपत्र घरी यायचं. सकाळी शक्यतो रिटायर्ड घरातले म्हणजे आजी आजोबा जे असतात ते सर्वप्रथम त्या वर्तमानपत्राला हात लावायचे. मग ते काय करतात हा लहानपणी एक असं थोडंसं हे व्हायचं, उत्सुकता व्हायची. संध्याकाळी वडील कामावरनं घरी आले की त्यांचे जे आल्यावरती जी काही अनिके असतील म्हणजे ते फ्रेश होऊन झालं, चहा पाणी करून झालं की ते शांतपणे पुस्तक घेऊन बसायचे. तेव्हा मात्र जरा कौतुक वाटायचं की अरे आपण शाळेत आहे, आपल्याला शाळेय पुस्तकं आहेत, ती वाचावी लागतात, अभ्यास करायला लागतो, गृहपाठ असतो, यांना काय करायची गरज आहे, हे काय करतात त्या पुस्तकात. त्यातनं ती कुतूहल निर्माण झालं. तर मग त्यांची पुस्तकं हातात घेऊन बघू लागलो. ते काही कळेन असं झालं. पण वडिलांना जेव्हा जाणवलं की अरे हा काहीतरी खटपट करतोय, मग त्यांनी सुरुवात केली की छोटे छोटे लहान मुलांची पुस्तकं, तेव्हा चांदोबा एक होतं किंवा टिंकल, इंद्रजाल कॉमिक्सची कॉमिक्स असायची, मँड्रेक, बहादूर ही अशी कॉमिक्स होती, ती आणून द्यायला लागले ते. किंवा चिंटू वगैरे अशी लहान गोष्ट, साने गुरूंची लहान लहान मुलांच्या कथा खूप छान छान असायच्या. भारा भागवतांचे होते, फास्टर फेणे वगैरे, ही पुस्तकं ते लायब्ररीतनं घरी आणून द्यायला लागले कधी कधी. मग ते डेव्हलप होत गेली वाचनाची आवड. बरोबर. आणि तुम्हाला तो किस्सा पण सांगितलेला आठवतो की तुमच्या वाड्यामध्ये सगळी मुलं जवळपास तुमच्याच एजची असायची तुझ्या, आणि मग ते सगळेजण तुम्ही एकत्र बसून पुस्तकं वेगवेगळी वाचायचा, ते जरा सांग ना थोडीशी गंमत. कसं होतं, तो काळच वेगळा होता. म्हणजे आजही आपण सोसायटीत राहतो, आजही आमच्या सोसायटीत जवळजवळ 285 फ्लॅट आहेत. एक प्रकारचा वाडाच आहे हा, पण प्रत्येकाचे हल्ली दरवाजे बंद असतात. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो. माझा मुलगा काय करतो हे त्यांनी बघू नये अशाही काही हे असतात. वाडा संस्कृतीत पूर्वी काय होतं की आपण त्या शाळेच्या काळात होतो तेव्हा सगळ्यात सुदैवाने सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की 24 तास टीव्ही हा प्रकार नव्हता. तेव्हा दूरदर्शन होतं आणि दूरदर्शनला लिमिटेशन्स होती. म्हणजे दूरदर्शन हे संध्याकाळी सुरू व्हायचं आणि रात्री बंद व्हायचं. म्हणजे आय थिंक इंग्लिश, मराठी, हिंदी आणि इंग्लिश बातम्या शेवटच्या असायच्या 10 वाजता. त्या झाल्या की दूरदर्शन बंद असायचं. त्यामुळे काय व्हायचं, शाळेतनं मुलं घरी आली की त्यांना कुठेतरी महाराष्ट्र मंडळ म्हणा, SP कॉलेज, स्काउट ग्राउंड अशा ठिकाणी, एक उदाहरण देतो म्हणजे की मैदानी खेळ खेळायला पाठवलं जायचं. अंधार पडायच्या आत मुलं घरी यायची, हातपाय धुवून गृहपाठ वगैरे काय असेल तो उरकायचा. आणि मग नंतरच्या वेळेत करायचं काय, तेव्हा साप्ताहिकी, गजरा असे कार्यक्रम होते, पण प्रत्येक कार्यक्रमात मुलाला इंटरेस्ट असेल असा विषय नव्हता किंवा प्रत्येकाच्या घरात टीव्ही पण नव्हती. त्यामुळे मग कुठं गोष्टीचं पुस्तक किंवा काहीतरी अभ्यासाचं पुस्तक असे एकत्र कुठेतरी जिन्यात म्हणा, व्हरांड्यात म्हणा, कुठेतरी बसून वाचत असायचे. मग गोष्टीचं पुस्तक वाचत असताना अरे मी हे पुस्तक वाचतोय, तू कुठलं वाचतोयस, अच्छा हे पुस्तक तुझ्याकडे कुठनं आलं, तू मग हे वाचलंयस का, यातली ही गोष्ट खूप छान आहे, एक काम कर माझं पुस्तक हे वाचून झालं की मी तुला देतो, तुझं पुस्तक मला दे, अशी देवाणघेवाण व्हायची. नुसतंच वाड्यातले नाही, शाळेतले साधारण शाळेतली मुलं पण त्याच भागात राहणारी असायची. ती मित्र कंपनी कधी कधी यायची, कोण टिंकल घेऊन येईल, कोण इंद्रजाल कॉमिक्स घेऊन येईल, असे प्रकार असायचे. तुमच्या मधनच ती एक लायब्ररी तयार व्हायची. आणि त्यातनं काय होतं की एखादं पुस्तक वाचलं आपण, वडिलांनी आणून दिलं पुस्तक वाचलं, शाळेत जाऊन शाळेतल्या मुलांना आपण त्यातली गंमत जम्मत सांगतो. मग शाळेतली मित्र आपल्याला विचारतात की अरे हे तू कुठे वाचलंस, कसं काय वाचलं, हे तुला कुणी आणून दिलं, कुठे मिळालं, तो त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांना सांगतो. त्यातनं मग ते त्याच्याकडे कॅरी फॉरवर्ड व्हायला लागतं. वाचन, आता तुला एवढा वाचनाचा आपण म्हणून एक्सपिरियन्स आहे, तुला एवढी वाचनाची आवड आहे, तर आपल्या प्रेक्षकांना तू काय, म्हणजे तुला स्वतःला अनुभवलेले किंवा तुला स्वतःला आलेले मिळालेले वाचनाचे काय फायदे सांगशील प्रामुख्याने? वाचनाचा फायदा म्हणजे सगळ्यात मोठा फायदा मला असं वाटतं की वेळ जात नसेल ना, माणसाला काही काम नसेल, वेळ जात नसेल तर उगाच काहीतरी करत बसण्यापेक्षा वाचन हा सगळ्यात एक सभ्य सवय म्हणायला लागेल. की एखादा कुठेतरी हॉटेलात जाऊन बसलाय किंवा हे करतोय तर त्याला एक अवगुण म्हणता येईल, पण एखादा माणूस पुस्तक वाचत बसलेला असेल तर त्याला शक्यतो कुणी नाव ठेवत नाही जोपर्यंत तो पुस्तक कुठलं वाचतोय त्याच्यावरती. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की कॉन्सन्ट्रेशन, मनाची एकाग्रता वाढते. पुस्तक वाचताना आपण पुस्तक हाती घेतो, आपण ते पुस्तक का हाती घेतो, आपण ते साधारण चाळून त्यातला मर्म म्हणजे मनोगत वाचतो किंवा कोणी लिहिलेले, लेखक निवडला जातो, गोष्ट काय स्वरूपाची, एखाद्याला इतिहास आवडत असेल तर तो इतिहासाकडे जातो. आणि मग जो विषय आवडत असेल आणि त्याला त्यात आवडतोय म्हणून तो घेतोय, त्यामुळे तो तिथनं डिस्ट्रॅक्ट होत नाही आणि मग त्यातनं ती एकाग्रता वाढते.
बरं, पुस्तक नुसतंच गोष्टी आणि गमती वाचायच्यात असं नाहीये. त्यात तुमचा म्हणजे अभ्यासक्रम म्हणजे शालेय जीवनापासून, मूल लहान असल्यापासून अक्षरशः माणूस मरेपर्यंत त्याला काही ना काहीतरी तर वाचावंच लागतं. अगदी बरोबर. वाचनाने काय होतं की तुमचं ज्ञानार्जन तर होतच आहे, तुमची शब्दसंपत्ती वाढते. शब्दसंपत्ती वाढते, एक शाब्दिक श्रीमंती तुम्हाला मिळते. वाक्यरचना कशी करावी, कुठली गोष्ट एखादी व्यक्त करायची तर ती कशी. आता उदाहरणार्थ एखादा अर्ज जर द्यायचा असेल, तुम्ही आज नोकरी करताय, तुम्हाला कसला तरी अर्ज द्यायचा कोणाला, तर तो विचार करून माणूस पण 4 अर्ज तुम्ही वाचले असतील, कुठेतरी संदर्भ घेतला असेल, तर पुस्तकात वाचनाचं हे सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. एखादं उदाहरण द्यायचं झालं तर की सगळ्यात सोपं हे की आपल्या घरात सर्वात सकाळी सकाळी काय येतं तर एक वर्तमानपत्र येतं, न्यूजपेपर, आणि तो अलगद येऊन घरात पडतो. त्यात आपल्याला इंटरेस्ट असो व नसो, आपण हातात घेऊन त्यातल्या 4 ठळक बातम्या जरी वाचल्या तरी आपण थोडेसे अप टू डेट राहतो. एखाद्या माणसाला क्रिकेटमध्ये किंवा क्रीडा क्षेत्रात आवड नसेल, रुची नसेल, पण IPL समजा चालू आहे आणि मग ऑफिसमध्ये गेल्यावर, कॉलेजमध्ये गेल्यावर त्याच्यावरती सगळी चर्चा करतात, मग आपण अगदीच त्यात अलिप्त राहतोय, कारण आपण त्या मॅचेस बघतच नाही. पण पेपर मध्ये ज्या बातम्या आलेल्या असतात, पेपरात अनेक बातम्या येतात, वाईट येतात, चांगल्या येतात, क्रीडाविषयी येतात, सगळंच येतं. तर त्या IPL बद्दल काल कोणाचा सामना होता, तो कोण जिंकला, त्यात कोण चांगलं खेळलं किती, तर त्या चर्चेत तुम्ही सहभागी होऊ शकता. नाही, तुम्ही वाचनामुळे जे काय तुम्हाला ज्ञान मिळालेलं असतं किंवा जनरल नॉलेज आपण म्हणून मिळालेलं असतं, तर ऍटलिस्ट तुम्ही अपडेट राहिल्यानंतर, तू जसं म्हणलं तसं मागच्या वेळेस तसं तुम्ही 4 चौघात गेल्यानंतर अगदी आपलं आपण म्हणत नाही की ज्ञान पाझळायचं, पण तुम्ही माहीत असतं तुम्हाला काय चर्चा चालली आहे, त्यात तुम्ही काही कॉन्ट्रीब्यूट करू शकता. एक स्वतःची वेगळी छाप पडल्यामुळे म्हणजे या सगळ्या ज्ञानाला जर कम्युनिकेशन स्किलचं पण भर आली तर तुम्ही इव्हन तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी पण एक चांगली छाप पाडू शकता. ते तुम्ही म्हणतोस ते बरोबर आहे. मला अजून तुला असं एक विचारायचं होतं की आता बरीचशी माणसं मी बघतो की आपल्या इव्हन मित्रांपैकी सुद्धा की काही जणांना वाचनाची आवड असते, काही जणांना नसते. पण समजा जर आपल्याला लहान वयापासूनच जर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करायची असेल, रुजवायची असेल, तर तुला काय वाटतं, काय करायला पाहिजे? बेसिकली कसं असतं, काही मुलांना आवड जन्मजातही येऊ शकते. म्हणजे अभ्यास, एखाद्याच्या घरातलं मोठा भाऊ असतो, तो अभ्यास करत असतो, त्याच्याकडे पुस्तक, ते बघून त्यातनं त्याला कुतूहल निर्माण होऊन त्याची ती होऊ शकते. पण अगदीच एखादा मूल अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकाला हात लावत असेल तर आपण त्याच्यावर लादू शकणार नाही. पण त्याला काय आवडतंय, त्याची रुची कशात आहे. म्हणजे एखादा मुलगा टीव्हीवरचं सिरियल बघून त्याला तो आनंद होत असेल, म्हणजे एखादी ऐतिहासिक सिरियल उदाहरणार्थ, किंवा तानाजी पिक्चर जेव्हा रिलीज झाला, तेव्हा तानाजी पिक्चर रिलीज झाला, माझ्या मुलांनी 8 दिवस आपली एक फुटपट्टी घेऊन हातात सतत गरगर फिरवत राहणं किंवा कमरेला ती पट्टी मावळा असल्यासारखं घरात वावरत होता. ठीक आहे, त्याला ते आवडलेलं आहे ना, त्याला सिंहगड नावाचं पुस्तक आणून दिलं, राजगड नावाचं पुस्तक आणून दिलं, बाबासाहेब पुरंदरेंचा अत्यंत सुलभ शब्दातला राजा शिवछत्रपती, त्या मोमेंटम मध्ये तो ते वाचायला सुरुवात करतो. भले त्याला 1 पान 2 पान वाचून दे सुरुवातीला, बरोबर, त्यातनं त्याची आवड बघायची लहान मुलांची. मगाशी जसं मी म्हणलं, वर्तमानपत्रात अनफॉर्च्युनेटली कसं झालं, कोविड आल्यावरती वर्तमानपत्र बंद झाली होती. नंतर कोविड नंतर बऱ्याच लोकांनी वर्तमानपत्र घेणंच बंद करून टाकलं. आमच्याकडे आजही सकाळ पेपर येतो, चालू ठेवलेला आहे, आमच्या बरोबर अनेक लोकांकडे येत असेल. तर वर्तमानपत्रात सुद्धा मुलांना आवडेल अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. सध्या आय थिंक नाहीये, पण पूर्वी चारुहास पंडितांचं, प्रभाकर वाडेकरांची कॉमिक स्ट्रीप होती चिंटू. आता चित्र आलं की मुलाला कुठंतरी मुलांना आकर्षण असतं. चित्र आलं की ते त्याच्याकडे आकर्षित होतात. मग त्यात चिंटू चित्र बघून मग तिथे बलून म्हणजे ते काय संभाषण चाललंय त्यांच्यात आपापसातलं, म्हणजे चिंटू असेल, बगळ्या असेल किंवा जोशी काकू असेल, जोशी काकू त्यांना रागवतात, त्यातलं अत्यंत सुलभ भाषेतलं संभाषण असतं, ते तो वाचतो आणि हळूहळू मग तोही रोज पेपरची वाट बघायला लागतो की उद्याच्या पेपरात काय येणार आहे. आणि त्या चिंटू बरोबरच मग पान पलटलं की कुठेतरी आजकाल रिलायन्स मार्ट म्हणा किंवा डीमार्ट म्हणा किंवा कुठल्या ह्याच्या जाहिराती असतात. मग तिथे काय वॉटर बॅग दिसते, सॅक दिसते, बाबा मला हे घ्यायचंय, मला हे घ्यायचं, किंवा मला ते ऑनलाईन मागवायचंय. त्याच्याबरोबर सुदैवाने म्हणा किंवा सिनेमाच्या जाहिराती असतात, नाटकाच्या जाहिराती असतात. मग त्यांना त्यातला तानाजी बघून अजय देवगण आवडलेला असतो आणि तेवढ्यात परत त्याचाच फोटो दिसला तर त्याचा अरे बाबा हा नवीन चित्रपट आलाय, मग तो हळूहळू तिकडेही सरकतो. तिकडे सरकता मग आपण थोडासा प्रयत्न करून त्याला क्रीडाच्या पानावरही सरकवायचा आहे.
बातम्यांमध्ये त्याला राजकीय बातम्यात वगैरे आता हे नसणार आहे, Interest रुची नसणार आहे, पण हळूहळू टीव्हीवरही ती पात्र दिसायला लागतात, पेपरातही दिसतात. मग हळूहळू अरे हे काय ह्यातनं. आणि वर्तमानपत्राचं कसं असतं की हेडलाईन्स असतात, ठळक अक्षरात असतात, त्यामुळे ती कॅच करायला वाचायलाही सोपी जातात आणि त्यातनं मग हळूहळू. आणि आता उदाहरण द्यायचं झालं अजून एक तर की आता आजकाल भाषा वेगवेगळ्या भाषा आहेत, म्हणजे जर्मन वगैरे सारख्या लँग्वेजेस शाळेत आलेल्या आहेत. आता जर्मनचं पुस्तक वाचायला एक मुलाला सांगितलं संध्याकाळचं की त्याला अभ्यास म्हणून तो ते कंटाळवाणं किंवा अंगावर येतं त्याच्या. पण जर्मन भाषेतलंच एखादा क्रॉसवर्ड्स मधनं तुम्ही गोष्टीचं पुस्तक आणून दिलं तर त्याला त्याच्यात आवड तर निर्माण त्याला अरे मला जर्मन येते, मग मी हे वाचू शकतो. ते वाचता वाचता त्याला अजून त्यातले 4 शब्द ओळख होतात, बोलायचं कसं हे करायचं, त्यातनं ती रुचीही निर्माण होते आणि त्याचं त्यालाच जाणवतं. उद्या एखादा जर्मनचा धडा शाळेत शिक्षिका त्याला शिकवायला लागणार असतात तेव्हा त्यांनी त्या पुस्तकातलं कुठेतरी काहीतरी वाचलेला संदर्भ निघतो आणि ती तशी गोडी निर्माण होते आणि ती तशीच गोडी आपल्याला तयार करायची. वी कांट फोर्स एनीबडी. मला अगदी तो मी आवर्जून तुला विचारायचं म्हणून ते लक्षात ठेवलं होतं की जेव्हा तू एवढी सगळी पुस्तकं वेगवेगळी वाचली तर मला तुझा अनुभव म्हणजे तू प्रेक्षकांना सांगावा असं मला वाटतंय की एवढी सगळी पुस्तकं वाचताना असं कधी तुझ्या बाबतीत घडलंय का की आपण अगदी उदाहरणादाखल पु ल देशपांडे किंवा बापू काळे यांनी समजा काही रेखाटलेल्या व्यक्तिरेखा असतील आणि ती एखादी कुठली तरी पु ल देशपांडेची आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊ की तू ती व्यक्तिरेखा ते पुस्तक वाचतोय, 1 पान उलटलं, 2 पान उलटलं, तू त्याच्यात रममाण होऊन गेलास आणि पुस्तक संपल्यानंतर तुझ्या असं लक्षात आलं की अरे आपण या व्यक्तीसारखाच विचार करायला लागलोय, या व्यक्तीसारखाच बोलायला लागलोय किंवा साधारण एकंदरीत तसंच वागायला लागलोय. असं काही मजेशीर किस्सा आहे का तुझ्याकडे सांगण्यासारखा? हे स्वाभाविक आहे, म्हणजे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे स्वाभाविक आहे. म्हणजे आपण एखादं पुस्तकाच्या उदाहरणाच्या आधी मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल. पूर्वी नेहरू स्टेडियम वरती एक मोटरसायकलची पारा, पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशन नावाची एक संस्था होती, ती स्पर्धा ऑर्गनाईज करायची. मोटरसायकलचे ते मातीचे डोंगर केलेले असायचे, जोरजोरात मोटरसायकल त्याच्यावरनं उड्या घेऊन, आणि ती बघायला शक्यतो तरुणाईची गर्दी भरपूर असायची. आणि ती साधारण 4:30-5च्या दरम्यान ती स्पर्धा संपायची आणि ती स्पर्धा संपून प्रेक्षक जेव्हा बाहेर पडायचे तो प्रत्येक जण त्याच वेगात बाहेर पडायचा, कारण त्याच्या अंगात तो संचारलेला असायचा तो स्पर्धक की मीच तो मोटरसायकल चालवणार आहे. तसंच प्रत्येकाच्या बाबतीत होत राहतं. आता लहानपणचंच उदाहरण द्यायचं झालं, जेव्हा आम्ही इंद्रजाल कॉमिक्स वाचत होतो किंवा टिंकल वाचत होतो, तेव्हा इंद्रजाल कॉमिक्स मधली मगाशी म्हटलं तसं मी बहादूरचं जेव्हा कॉमिक्स गोष्टी वाचत असत तेव्हा आपली ती टिकल्यांची पत्र्याची बंदूक कमरेला लावून आपणही स्वतः बहादूर इन्स्पेक्टर असल्यासारखा वावर व्हायचा. कधी कधी त्यानंतर ऐतिहासिक पुस्तकं वाचली जसं म्हणलं तसं फुटपट्टी लावून कधी बाजीप्रभू देशपांडे, कधी तानाजी मालुसरे असं व्हायचं. आणि असं हे प्रत्येकाला व्यक्तिरेखांचा प्रभाव पडतो. तर मी शाळेत असताना मला आठवतं नासई इनामदारांची मी शहेनशाह कादंबरी वाचली होती. शहेनशाह कादंबरी औरंगजेबावर लिहिलेली एक छान कादंबरी आहे. आता औरंगजेबाचा प्रभाव माझ्यावर पडला म्हणजे त्यांनी घाबरून जाऊ नका. आता औरंगजेब म्हटला तर तो विलन असतो, पण त्याचं वागणं कसं, बोलणं कसं, ती कादंबरी संपेपर्यंत कधी कधी मी ते शब्द म्हणजे बदतमीज, खामोश, कोण है वहा, हे असं ऑटोमॅटिकली होत जात होतं. ती कादंबरी संपली, ती रॅकवरती गेली, दुसरं काहीतरी आलं, औरंगजेब गेला आणि दुसरं प्रत्येकाच्या बाबतीत होत राहतं. प्रामुख्याने पु ल देशपांड्यांचं नाव तू घेतलंस तर भाईंचं नाव घेतलं. भाईंची व्यक्ती आणि वल्लीमधली जी काही व्यक्तिरेखा आहेत, म्हणजे ती पात्र ही अशी त्याला मर्यादा नाही, ती अजरामर झालेली. त्यांचं म्हणजे आजही रक्तात भिनलेलं आहे. म्हणजे मला सांगायचं झालं तर म्हणजे आज आम्ही सोसायटीतला कोणी मित्र किंवा कंपनीतला एखादा मित्र नवीन फ्लॅट घेतलाय, मग तो भेटायला येतो, अरे नवीन फ्लॅट घेतलाय, थोडी खरेदी करायची, अजय तू सिंहगड रोड भागात राहतोस तर आपण जरा रविवारचं तुला वेळ असेल तर जाऊया का खरेदी करायला. तर बाबा काय खरेदी करायची, पडद्याची कापड खरेदी कुठं करायची, लक्ष्मी रोडला जाऊ. अरे लक्ष्मी रोडला काय करायचं, पण पडद्याची खरेदी करायला सिंहगड रोडला किती चांगली चांगली दुकानं झाली आहेत. वालावलकर नावाचे ओळखीचे आहेत, पवार आहेत, माझ्या ओळखीचे आहेत, चांगलं उत्तम कापड मिळेल. लक्ष्मी रोडला जायची काही गरज नाही. ऑटोमॅटिकली नारायण आपल्या अंगात येतो. बरं, हे लक्ष्मी रोड, सदाशिव पेठेतली दुकानं कधी बंद असतात, कॅम्प मधली दुकानं रविवारी बंद असतात, कुठलं जिन्नस कुठं घ्यायचं, काय घ्यायचं हे सगळं ऑटोमॅटिकली. किंवा माझे मुलाचे मित्र म्हणा किंवा माझे भाचे कंपनी म्हणा, माझे पुतणे लहान लहान मुलं घरात गोळा झाली तर ऑटोमॅटिकली हरितात्या. मग हरितात्या कसे त्यांच्याबरोबर गमती जमती करत, त्यांना खाऊ देत, मुट्टावाळी करत, अगदी मूल होऊन. तसं मी त्या प्रस्तावनेत म्हणलं होतं की तू ते तशा नकला किंवा तशा गमती जमती करून
समोरच्याला हसवतोस ते ते बरोबर, आता ते रिलेट झालं बरोबर बरोबर. तर ते स्वाभाविकपणे ते होतच प्रत्येकाच्याच बाबतीत, आणि ते इट्स नॉट लिमिटेड अप टू मी. जेव्हा पुस्तकं आपण बघतो तर आता एवढ्या वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं असतात, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र. तुला नक्की काय आवडतं वाचायला? मला जनरली असं स्पेसिफिकली नाही, आय एम मोर फॉर फिक्शन नॉवेल्स. मला इंग्लिश म्हटलं तर फिक्शन नॉवेल्समध्ये मी जास्ती आहे, पण इतिहास जसं पणजोबांच्या पासून रक्तात आलेलं आहे, मराठा हिस्ट्री याच्यावरती आहे, आणि आत्मचरित्र पण ही आवडतात नाही. कारण तू तेव्हा उल्लेख केलेला मला आठवत आहे की इव्हन आपल्या गप्पांच्या वेळेला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आपले शिवाजीराजे असतील, ह्यांचं आत्मचरित्र वाचताना ना तो एक वेगळं स्फुरण चढतं. म्हणजे ज्या कठीण प्रसंगातून त्यांनी त्यांचा जीवन प्रवास झाला, त्याच्यावर मात करून त्यांनी पुढे खूप काही आयुष्यात आपण म्हणून अचीव्ह केलं. तर ते करताना ना आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी ज्या आपण घेऊन रडत बसतो, त्या जर तुम्ही ते आत्मचरित्र खरंच आत्मसात केलं तर त्या अडचणी तुम्हाला नंतर पुढे जाऊन काहीच वाटेनाशा होतात, आणि तुम्ही सुद्धा त्याच्यावर मात करून आयुष्य तुमचं पुढे चालू ठेवता म्हणा, किंवा त्याच्यात पण मग कसा सक्सेस मिळवता येईल आपल्याला, म्हणजे इन्स्पाइट ऑफ ऑल दीज डिफिकल्टीज, हे तुम्ही शिकता. हे तू पण बोलला तर मला चांगलं आठवत आहे. मला तू वाचनाचे फायद्याचा आपला जो विषय झाला मगाशी, त्याच्यामध्ये तू मला एकदा सजेस्ट केलं होतंस, मला चांगलं आठवत आहे की आता जसं मी सेल्स जॉबमध्ये इतके वर्ष आहे, तर बऱ्याच वेळेला आपण जेव्हा आम्ही सेल्समध्ये असलं की रोजच्या कधी कधी खूप चांगल्या गोष्टी पण घडतात, पण कधी कधी काहीतरी कटकटी होतात, काही हेवे दावे होतात, काहीतरी होतं. आणि त्या सगळ्या कटकटींमधनं जेव्हा आपण रात्री घरी जातो, जेवतो वगैरे, आता झोपायचं, तर त्याच्या आधी ते सगळं डोक्यात ठेवून झोपण्यापेक्षा तू सांगितल्याप्रमाणे मला ती आता सवय लागली. म्हणजे मी लहान असतानाच मला करायची गरज नाही पडली. तू सांगितल्यानंतर मी हळूहळू त्यात इंटरेस्ट घेत गेलो वाचनामध्ये, आणि पुस्तकं वाचायला शिकलो. मग कधी 2 पानं, कधी 4 पानं आवडीच्या विषयांची, असं मी वाचायला लागलो. आणि मला सगळ्यात फायदा काय झाला, ज्ञानात भर पडली तर आहेच, पण मला फायदा असा झाला की मला मानसिक विश्रांती मिळायला सुरुवात झाली. की मी दिवसभराच्या कटकटी घेऊन रात्री झोपण्यापेक्षा मी काहीतरी माझ्या आवडीचं वाचतोय, आणि ते वाचून छान त्याच आपण म्हणू मूडमध्ये आपण म्हणू झोपतोय. हे मला खूप फायदा झाला, आणि त्याच्यासाठी मी तुझे अगदी मनापासून धन्यवाद देतो तुला. मला अजून एक विचारायचं होतं की तू मला कुठेतरी एक ॲप सजेस्ट केलं होतंस, जे मला टूरवर, म्हणजे आता टूरवर काय एवढं सामान असतं नेताना, पुस्तकं कॅरी आपण बरेच वेळेला करू नाही शकत, तर मग अशा वेळेस कुठलं तरी, मी ते विसरलो, मी अजून डाउनलोड नाही केलं, पण एकदा आपल्या प्रेक्षकांना परत सांग की कुठलं डिजिटल ॲप आहे जे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावर सुद्धा वाचनाची तुमची आवड चालू ठेवू शकता. इट इज अ कॉमन थिंग, कॉमन ॲप आहे. म्हणजे मी सांगितलं पाहिजे, आय एम नॉट एक्सपर्ट. किंडल सारखी ॲप आहेत की ज्याच्यावर तुम्हाला टॅब वरती पुस्तकं, फक्त तुम्ही त्याचा योग्य वापर केला पाहिजे. म्हणजे तुमच्या टॅब किंवा मोबाईलवर तुम्ही वाचत असताना एखादं नोटिफिकेशन आलं, व्हॉट्सअप आलं, मग तुम्ही ते वाचन बंद करून तिकडे व्हॉट्सअप मेसेजमध्ये गेला, मग त्याच्यावर कोणीतरी काहीतरी पाठवलं, मग तो व्हिडिओ बघतोय, त्याला आपण रिप्लाय करतोय, किंवा हे जे डिस्ट्रॅक्शन, म्हणजे मला सोशल मीडियाला आता दोष देत बसायचं नाहीये, पण जो मोबाईल आणि ह्याचा आणि पुस्तकातला जो फरक जो आहे ना, की पुस्तकाचं कसं असतं की पुस्तकातलं लिमिटेशन नाही. मोबाईलची तुमची बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्ही काहीच करू शकणार नाही, तुम्हाला रेंज नसली तर तुम्ही काहीच करू शकणार नाहीये. एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही राहायला गेलात, तिथं रेंज नाहीये, वायफाय पण नाहीये, यू आर डाऊन. पण पुस्तक कसं असतं, ते कधीही कुठेही घेतात. तुम्ही कोकणात फिरायला गेलात, समुद्रकिनारी बसलायत, महाबळेश्वरला फिरताय, प्रवास करताना ते कधीही तुम्ही उचलू शकता आणि वाचू शकता. आणि तू म्हणतो तसं डिस्ट्रॅक्शन नोटिफिकेशन म्हणा, हे म्हणा, किंवा हे अजिबात नाहीये. तो एक गमतीशीर मला अजून एक आठवलं आपल्या गप्पांच्या दरम्यान, की आपण म्हणतो ना की पुस्तक हे चांगलं मित्र आहे. तर आपले बाकी जे मित्रमैत्रिणी असतात त्याच्यात पण काहीतरी आपण कधी कधी धुसफूस होते, काहीतरी इगो असतो कोणाचा. पुस्तकाचा ते मात्र आहे, पुस्तक आपल्याला सतत साथ देतो, त्याचा काही इगो नसतो, तो काही आपल्यावर रुसत नाही, आपण त्याच्यावर रुसत नाही, आणि आपल्याला वाचनाची आवड ती कायम एक एक पुस्तक वाचल्यानंतर वाढतच जाते त्याची वाचनाची आवड. आणि जसं मी मित्राचं म्हणलं, तर तुला आठवत असेल आपली मैत्री सुद्धा पुस्तकांमुळेच झाली. म्हणजे वाचनाची निमित्ताने आपण एकमेकांशी डिस्कस करायचो, बोलायचो, मग मी काही सुचवायचो तुला, तू काही सुचवायचा, असं करत ती मैत्री आपली पण वाढत गेली. वाचनामुळे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये पण एक प्रगल्भता आली, मला जाणवलं. असं सगळं आहे मित्रांनो. ऍक्च्युली हा विषय संपणारा नाहीये. वाचन हा इतका मोठा विषय आहे, आणि अजयने आता जे त्याचे अनुभव, किस्से सगळे सांगितले, हे माझ्या मते फक्त 15 ते 20% आहे त्याच्या एकूण सगळ्या नॉलेजच्या आणि त्याच्याकडे असलेल्या अख्ख्या संचयाच्या.
पण शेवटी पॉडकास्टचा एपिसोड आहे, आपल्याला वेळेचं बंधन असतं. पण अजयकडनं मी मगाशी बोलताना पण हे घेतलंय, एक कबुली घेतली की आपण आज आपला एपिसोडमुळे जरी आपल्याला एक ठराविक वेळानंतर थांबावं लागलं तरी आपण पुढचे बरेच एपिसोड करूयात. तोपर्यंत पण तुझी बरीचशी पुस्तकं वाचून होतील आणि त्यातल्या अजून काही गमती जमती आणि किस्से तू आम्हाला सांगू शकशील आणि आम्हाला पण थोडंसं हसवशील. तर या नोटवर आपण आज थांबू इथे. तुम्हाला जर हा सगळा एपिसोड बघून आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांबरोबर जरूर शेअर करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.